सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। पुण्यात भाजपामध्ये नेत्यांची नाराजी पाहायला मिळत आहे। पुणे भाजपाचे नेते अमोल बालवडकर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली। 1 लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं, त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगाफटका केला। मला 2 दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं, मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली। मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमोल बालवडकर म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, तो शब्द पाळला गेला नाही। यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे, माझं नाही। मी विधानसभेला चंद्रकांत पाटलांच्या विरोधात काम केलं होतं। याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपाला होणार आहे, याचा फटका भाजपा बसेल, असंही ते म्हणाले। तर दुसरीकडे पुण्यात भाजपा आणि शिवसेनेची अजूनही युती झालेली नाही। शिंदेसेनेने सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे। भाजपकडून 15+1 म्हणजेच 16 जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे। मात्र शिंदेसेना 25 जागांवर ठाम आहे। भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली। या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यात जागा वाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली आहे।